the great happiness. तपोच ब्रह्मचर्यांच आर्यसच्चानदस्सनं निब्बान सच्चिकिर्याच ये तं मंगलमुत्तमं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या दुःख मुक्तीसाठी निर्वाण प्राप्तीसाठी तथागतांनी सांगितलेल्या सद्धम्माला सांगण्यास प्रारंभ करतो। आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत होते। त्या दरम्यान भगवंतांनी महामंगल सूक्ताचा उपदेश दिलेला आहे। त्या महामंगल सूक्तातील 38 मंगलांचा आपण गेल्या अनेक दिवसांपासून धम्म अभ्यास करीत आहोत। एक एक मंगल घेऊन आपण त्यावरती धम्म चर्चा करीत आहोत। क्रमाक्रमाने आपण ही वाटचाल इथपर्यंत केलेली आहे। या महामंगल सूक्तातील तपोच ब्रह्मचर्यंच आर्य सच्चानदस्सनं निब्बान सच्चिकिर्याच एतं मंगलमुत्तमं या गाथेवर बऱ्याच दिवसांपासून आपण धम्मचर्चा करीत आहोत। आज त्यातीलच एक 29वा भाग प्रवचन मालिकेतील आपल्या पाहणार आहोत। खरं तर आर्य सच्चानदस्सनं हा जो काही शब्द प्रयोग केला गेलेला आहे या महामंगल सूक्तामध्ये, त्यामध्ये 4 आर्य सत्यांच्या संदर्भात आपणास माहिती देण्यात येत आली आहे। आपण पाहतोय दुःख आर्य सत्य पाहिले, दुःख समुदय आर्य सत्य पाहिले, दुःख निरोध आर्य सत्य पाहिले आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य आपण पाहत आहोत। म्हणजे एकूणच आपण या महामंगल सूक्तातील भगवान बुद्धांनी सांगितलेली दुःख ही कॉन्सेप्ट जी आहे, दुःख काय आहे, दुःखाचं अस्तित्व काय आहे आणि 12 प्रकारचं दुःख त्यातून आपण पाहिले। दुःख आहे तर त्याचं कारणही आहे हे भगवंताने सांगितलं आहे। तर दुःखाचे 3 कारण भगवंताने सांगितले, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा। दुःखाचं कारण समजल्यानंतर दुःखाचं निवारण करता येते, दुःख नष्ट करता येते, दुःखमुक्त होता येते, हा आशावाद भगवंतांनी जागवला आणि भगवान म्हणाले या दुःखाला संपवून आपण निर्वाण पद प्राप्त करू शकतो, अर्हत बनू शकतो, विमुक्तीचा भाव आपल्या मनामध्ये प्रकट होऊ शकतो आणि मग तो विमुक्तीचा भाव प्रकट होऊ शकतो
तर तो विमुक्तीचा भाव प्रकट होण्यासाठी नेमकं काय करावे, त्याचा मार्ग कोणता आहे निर्वाणाचा, दुःखमुक्तीचा, ते सांगण्यासाठी म्हणून भगवंतांनी चौथं आर्य सत्य सांगितलंय, ज्यामध्ये दुःख निरोधगामिनी पटिपदा, आर्य सत्य अर्थात मध्यम मार्ग जो भगवंतांनी विशद केलाय तो मध्यम मार्ग सांगितला, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणून संबोधले जाते. आर्यो अष्टांगिको मग्गो. आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गातील 8 अंगांपैकी पहिलं प्रथम अंग आपण काल पाहिलं, ज्याला म्हटलंय सम्यक दृष्टी, सम्मा दिठ्ठी. म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं की सम्यक दृष्टी जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा आपल्यातली अविद्या संपते. जी अविद्या दुःखासाठी कारणीभूत ठरत असते ती अविद्या तेव्हा संपू शकते जेव्हा सम्यक दृष्टी प्राप्त होते. ते काल आपण भागामध्ये पाहिलाय. आज आपण पाहणार आहोत या 8 अंगांपैकी एक दुसरा अंग, ज्याला म्हटलेला आहे सम्मा संकप्पो, म्हणजे सम्यक संकल्प. तर सम्यक संकल्प काय आहे, कशासाठी भगवंताने या निर्वाण प्राप्तीच्या मार्गामध्ये सम्यक संकल्प सांगितलेला आहे हे आपण पाहूया. बुद्ध म्हणाले निर्वाण प्राप्त करण्यासाठीचा हा मार्ग आहे. हे जे आपण पाहतो आहोत ना, हाच मूळ सिद्धांत आहे बुद्ध धम्मातील, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हटलेला आहे. निर्वाण काय आहे हे आपण पाहिलं, पण निर्वाण कशाने प्राप्त होते हे जेव्हा आपण आज कधी कोणी विचारेल तेव्हा त्यांना आपण सहज सांगू शकतो की आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणे म्हणजेच निर्वाणाची प्राप्ती करून घेणे आहे. म्हणजे भगवंतांना अगोदर सांगितलं की निर्वाण आहे, पण मग ते निर्वाण कशामुळे प्राप्त करू शकतो, तर त्यासाठीचा हा मार्ग सांगितला 8 अंगांनी युक्त. त्यातील सम्यक संकल्प हा भाग देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. संकल्प बऱ्याचदा शब्द आपण ऐकलेला आहे, जीवनामध्ये बऱ्याचदा संकल्प ऐकलेला आहे. आपण प्रत्येक जण कोणता ना कोणता संकल्प करत असतो. कोणी काही चांगले संकल्प करतात, कोणी काही वाईटही संकल्प करतात. मला घर बनवायचं आहे असं गृहस्थी लोक संकल्प करतात. गाडी घ्यायची आहे असाही कोणी संकल्प करते, नाही का. वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प आहेत. लग्न करण्याचा संकल्प आहे, तर कोणी गृहत्यागाचा संकल्प करते. रठ्ठपालासारखे लोक गृहत्यागाचा संकल्प करतात. सारिपुत्तासारखे लोक भगवान बुद्धाची भेट होईल आणि झाली पाहिजे असा संकल्प करतात. मोगलांसारखे लोक भगवंताची भेट होईल असा संकल्प करतात. तर संकल्पाचे प्रकार वेगवेगळे आहेत, पण भगवंताने सांगितलेले संकल्प कोणते की ज्यामुळे आपण निर्वाणापर्यंत पोहोचू शकतो, निर्वाण प्राप्त करू शकतो. तर प्रामुख्याने या सम्यक संकल्पामध्ये 3 संकल्प सांगितलेले आहेत, ज्याला आपण सम्यक संकल्प म्हणतो ना. तर त्या सम्यक संकल्पामध्ये 3 प्रकारचे संकल्प सांगितलेत. त्यामध्ये एक संकल्प सांगितला नैष्कर्म्य संकल्प. 10 पारमिता पाहत असताना आपण नैष्कर्म्य पाहिलेला आहे. त्यागण्याची, सोडण्याचा भाव किंवा त्यागण्याचा भाव, त्याला नैष्कर्म्य म्हटलेला आहे. तर काय त्यागायला सांगितले भगवंताने निर्वाणासाठी, निर्वाण प्राप्तीसाठी किंवा दुःखमुक्तीसाठी? काय सोडायला सांगतात भगवान बुद्ध? कोणता संकल्प करायला सांगतात? प्रथम नैष्कर्म्य संकल्प, म्हणजे सोडण्याचा, त्यागण्याचा संकल्प. तर काय त्यागण्याचा, काय सोडण्याचा संकल्प करायला सांगतात? तर भगवंताने सांगितलेलं आहे 3 प्रकारच्या तृष्णांचा त्याग करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. दुःख का भोगतोय आपण? दुःखाचं कारण तृष्णा आहे. मग तृष्णा त्यागण्याचा संकल्प आपल्याकडून झाला पाहिजे. दुःख समजलंय, दुःखाचं कारणही समजलंय, तर मग त्यासाठी संकल्प करावे लागतील आपल्याला. संकल्पाशिवाय कोणी काही प्राप्त करू शकत नाही. भगवान म्हणतात की सम्यक दृष्टी आहे तिच्या ठिकाणी, जसं आहे तसं पाहण्याचा भाव. सम्यक दृष्टी आपण पाहिली काल. आपण पाहतो आहोत, पण पाहत असताना त्याच लेवलवरती आपली दृष्टी ठेवण्यासाठी संकल्प करावा लागेल. संकल्प केल्याशिवाय थोडी आपल्याला काही पूर्तता होईल. त्या एकाच अवस्थेत आपण तेव्हाच राहू शकतो जेव्हा संकल्प करू. समजा एखादा ड्रायव्हर आहे, समजा आता आम्ही काल निघालो, रात्री त्या चिखलीमध्ये होतो आम्ही, जाफराबादच्या पुढे
रात्र होती, अंधार होता, छोटा छोटा रस्ता होता आणि तिकडे आम्ही गेलो शिपोऱ्याच्या पलीकडे. बघा, फार वर्षांपूर्वी एका लग्नाला आम्ही गेलो होतो. तर त्यानंतर आता जाण्याचा योग आला. त्या शिपोऱ्याच्या पुढे आमोना नावाचं गाव आहे. रात्री 10:30-11 पर्यंत आमची प्रवचनं तिथं चालली. फुल गर्दी अशी तिथे रात्रीला, जसं जणू वाटत होतं काय दिवस आहे की काय. तर मग तिकडनं आम्ही निघालो उशिरा 10:30-11 पर्यंत वाजता. मग तिकडनं निघालो तर थेट आम्ही म्हटलं बा आपण जायचंय औरंगाबादला. बनतेजी म्हणत होती बा जालन्यामध्ये थांबायचं का आपण. तर मी म्हटलं नाही, आपण औरंगाबादलाच जायचं आहे, उद्या प्रवचन आहे, थांबलो तर इकडे भटकंती सुरू होईल म्हणून थांबायचं नाही आहे. तर संकल्प साधे पण संकल्प असतात की एखाद्या ड्रायव्हरने सुद्धा संकल्प करता येते ड्रायव्हरला की मला नॉन स्टॉप न झोपता इथपर्यंत पोहोचायचं आहे. तो त्याचा संकल्प झाला. मुंबईवरून गाडी निघाली औरंगाबादपर्यंत, मला थांबायचं नाही आहे, झोपायचं नाही आहे, तोही संकल्प आहे. तुम्ही सुद्धा जे संकल्प इकडे येण्यासाठीचे करता, आज प्रवचन ऐकलंय, बरं वाटलंय, आता रोज जाईन, तर जाण्याचा, विहारात जाण्याचा संकल्प तोही संकल्प आहे. तर भगवान बुद्धांनी सांगितलं या सम्यक संकल्पामध्ये पहिला संकल्प ज्याला नैष्कर्म्य संकल्प म्हटलेला आहे. आणि नैष्कर्म्य संकल्पामध्ये सांगितलं आहे तिन्ही तृष्णांना संपविण्यासाठीचा संकल्प. मी माझ्या तृष्णेला संपवेल अशा प्रकारचा आपण संकल्प केला पाहिजे. संकल्प जर केला तर त्याच्या मार्गामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून तृष्णा त्याग त्याला म्हटलेला आहे. तर तृष्णेचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा असे भगवंताने सांगितलं आहे. कारण संकल्प केल्याशिवाय तृष्णेचा त्याग होऊ शकत नाही. नाहीतर ते मन ओढाय उभ्या पिकातलं ढोर होते. मग एकदा हाकून दिलं त्या गाईला तर ती पुन्हा येते. एकदाच हाकून दिली विषय संपला असं होते का? नाही, पुन्हा पुन्हा हाकावं लागते तिला, तेव्हा ते कधी येणार नाही तिथे. म्हणजे सावधगिरी संकल्प करावा लागतो तिथे सुद्धा की आपल्याला पुन्हा पुन्हा ती गाय येणार नाही. तर पुन्हा पुन्हा आसक्ती निर्माण होणार नाही यासाठीचे आपल्याला संकल्प करावे लागतील. आणि म्हणून आसक्तीपासून मुक्त होण्यासाठी, आसक्तीपासून सुटका करून घेण्यासाठी, आसक्तीला त्यागण्यासाठी, सोडण्यासाठीचा संकल्प आहे. आणि तो संकल्प म्हणजे नैष्कर्म्य संकल्प आहे. समजता? या नैष्कर्म्यावर आपण पारमितांच्या दरम्यान भरपूर काही श्रवण केला आहे. दुसरा एक संकल्प सांगितलेला आहे त्याला म्हटलं आहे अव्यापाद संकल्प. अव्यापाद संकल्प. तर अव्यापाद संकल्प जो आहे, अव्यापाद म्हणजे काय? पाली शब्द अव्यापाद. अव्यापाद म्हणजे द्वेषापासून मुक्ती करून घेणे. द्वेष बुद्धी ज्याला म्हणतो ना आपण, किंवा द्वेषाची प्रवृत्ती जी म्हणतो आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय वाईट काम थोडी करतो आपण. डोळे वटारून पाहायचं आहे तर द्वेष मनात उत्पन्न झाल्याशिवाय थोडी डोळे वटारून पाहणार आपण, नाही का? लोक म्हणतात ते काहीतरी देते म्हणतात, खुन्नस देतो म्हणतात. तर खुन्नस देणे, तर इकडे मनात खुन्नस निर्माण झाल्याशिवाय थोडी खुन्नस देते कोणाला कोणी. म्हणजे खुन्नस देण्यासाठी इकडे द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय ना याचं तोंड उघडून शिवी देऊ शकतो, ना या हातापायानं मारू शकतो. मनात जेव्हा द्वेष भाव उत्पन्न होईल तेव्हाच आपण मारामारी करतो, तेव्हाच आपण शिवीगाळ करू शकतो, तेव्हाच आपण काय काय शाप कुणाला देऊ शकतो. म्हणून भगवंताने सांगितलंय अव्यापाद संकल्प केला पाहिजे. अव्यापाद संकल्प म्हणजे द्वेष मुक्तीचा संकल्प. काही जरी झालं तर मौन, ठीक आहे, मी संकल्प केलेला आहे की द्वेष उत्पन्न होऊ देणार नाही, नाही तर धक्क्याला बुक्की. या जगात जे काही भांडणं चालतात, नवरा बायकोचे भांडणं असो का कोणाचे भांडणं असो, कशासाठी कशामुळे भांडणं चालतात? एकमेकांच्या प्रती द्वेष भाव आहे. आणि द्वेष भाव असल्या कारणानेच लोक एकमेकांबरोबर वाद विवाद करतात, मग ते कोणीही असो. म्हणून भगवंत म्हणाले संकल्प करा की द्वेषातून मुक्त होण्यासाठीचा. संकल्प केल्याशिवाय आपण द्वेष मुक्ती करून घेऊ शकत नाही. जिथे कोणी काही बोललं, खूपच उकळी फुटली, तर आपण त्या द्वेषाला असं दाबलं पाहिजे. शांत बस, संकल्प आहे तुझा, द्वेष करायचा नाही आहे, नाही का? तर ते द्वेष मुक्तीसाठीचा आपण संकल्प करावा लागेल आपल्याला, तर आपल्याला द्वेषातून मुक्त होता येईल. आणि द्वेष पण तर काय आहे? तृष्णाच आहे एक प्रकारची. बघा, लोक म्हणतात माझा स्वभावच असा आहे, म्हणतात आता काय करावं? राग करण्याचा, चिडचिड करण्याचा, टाकून बोलण्याचा, द्वेषानं बोलण्याचा, शिवीगाळ करण्याचा. काही लोक सहज बोलता शिव्या देतात बघा.
सहज बोलायचं आहे आणि शिव्या देतात. तर द्वेषाची भावना मनात असते ना. कुत्र्यामध्ये येऊ, मांजरमध्ये येऊ, माणूसमध्ये येऊ, कोणी पण मध्ये येऊ, आपल्या रस्त्याच्या चालताना, बोलताना, खाताना, पिताना, उठताना लगेच शिवी देते, लगेच द्वेष करतील लोक. आणि म्हणून भगवंताने सांगितलं आहे की हा संकल्प केला पाहिजे द्वेषमुक्तीसाठीचा. अव्यापादो संकल्पो, अव्यापाद संकल्प आपण केला पाहिजे. अव्यापाद संकल्प केल्याशिवाय आपल्या मनामध्ये कारुण्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ज्याला म्हणतो तो उत्पन्न होऊ शकत नाही. कारण द्वेष जिथे असेल तिथे करुणा, मैत्री, बंधुभाव राहील का? कारण जिथे घाण पाणी आहे तिथे स्वच्छ पाणी राहू शकत नाही. जिथे घाण पाणी आहे स्वच्छ पाणी राहील का? तिथे नाही. म्हणून मनाची मलिनता जिथे असेल तिथे मनाची निर्मळता राहील का? मग नाही. तर मनाची निर्मळता आपल्याला हवी असेल तर आपल्याला अगोदर मनातील घाण काढून टाकावी लागेल. आणि ही द्वेषाची घाण काढून टाकायला भगवंताने संकल्प करण्याची गरज आहे म्हणाले. आणि त्यामुळे हा संकल्प देखील सम्यक संकल्पामध्ये मोडला जातो. नैष्कर्म्य संकल्प, अव्यापाद संकल्प आणि त्यानंतर सांगितलंय अविहिंसा संकल्पो. अविहिंसा संकल्पो म्हणजे हिंसेची प्रवृत्ती सोडून देऊन मनामध्ये, चित्तामध्ये दयाभाव, माणुसकीचा भाव, मैत्रीचा भाव उत्पन्न होणे. आपल्यामध्ये जर अहिंसेची प्रवृत्ती असेल, तसा संकल्प आपण केला असेल की मी जीव हिंसा करणार नाही, तर जर संकल्प केला असेल तर आपल्यामध्ये मैत्री विकसित होऊ शकते, तरच आपल्यात कारुण्य उत्पन्न होऊ शकते, तरच आपल्यामध्ये दया उत्पन्न होऊ शकते, तरच आपल्यामध्ये माणुसकी उत्पन्न होऊ शकते. जर अविहिंसा ही प्रवृत्ती आपण म्हणजे हिंसेची प्रवृत्ती त्यागली, तसा संकल्प अविहिंसेचा आपण केला तरच आपल्यामध्ये माणुसकी असू शकते. नाही तर कुणाचं रक्त निघलाय का, कुणाला जखम झाली आहे का, कोणी पडलाय का, कोणी काही झालंय का कुणाला, तर आपल्याला काहीच वाटणार नाही जर हा संकल्प करणारे आपण नसेल तर. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की अविहिंसा हा सुद्धा सम्यक संकल्पाचा एक भाग आहे. तर हे 3 प्रकारचे असे संकल्प आहेत बघा की आपल्याला एक संकल्प पहिला नेक्खम्मा संकल्प सांगितला, तर आसक्तीपासून विरत राहण्यासाठीचा संकल्प करावा लागेल. आसक्तीपासून विरत राहण्याचा संकल्प, कारण आसक्तीमुळे दुःख उत्पन्न होते. आणि भगवान बुद्ध म्हणाले दुःखापासून मुक्तीचा हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि आर्य अष्टांगिक मार्गातील हे दुसरं अंग आहे की संकल्प, सम्यक संकल्प. आणि सम्यक संकल्प कशाचा करावा, तर भगवान म्हणाले पहिला संकल्प करावा आपण आसक्तीपासून विरत राहण्याचा संकल्प करावा. दुसरा संकल्प सांगताना भगवंताने म्हणाले की द्वेषापासून मुक्त होण्याचा संकल्प आपण करावा, कारण द्वेषामुळे आपण दुखी होतो, वाईट कर्म करतो. आणि तिसरा संकल्प सांगताना भगवान अविहिंसा संकल्प सांगतात. आणि त्या अविहिंसा संकल्पाचा अर्थ भगवान बुद्धांनी सांगितला की आपल्या मनामध्ये जर अविहिंसा संकल्प केला तर दयाभाव उत्पन्न होईल, मैत्रीचा भाव उत्पन्न होईल. आणि हे मुख्य 3 संकल्प सम्यक संकल्प म्हणून मानल्या गेलेले आहेत. तर हे 3 संकल्प वेगळे सम्यक संकल्पामध्ये येणारे. एका ठिकाणी भगवंताने दुसरे काही 7-8 संकल्प करायला सांगितले गृहस्थ लोकांना, जे आजही लागू आहेत, उद्याही लागू होतील आणि कालही लागू होत होते. जगामध्ये जो कलह निर्माण होतो आहे कुटुंबामध्ये, कौटुंबिक कलह ज्यामुळे निर्माण होतात आणि कौटुंबिक कलहांमुळे जे लोक दुःखी होतात, परेशान होतात, उद्विग्न होतात, त्याचे काही कारणं आहेत. भगवान बुद्ध म्हणाले त्या कारणांना संपवण्यासाठी सुद्धा आपल्याला 7-8 प्रकारचे संकल्प करावे लागतात. आणि ते संकल्प सांगताना भगवान बुद्ध म्हणतात त्यातला पहिला संकल्प आहे माता पित्याच्या सेवेचा संकल्प. सर्वात महत्त्वाचा हा संकल्प आहे गृहस्थ लोकांच्यासाठी. आज घराघरात ही परेशानी आहे. नेहमी सांगत असतो, याच्यावर फार भर देतो आपण. माता पित्याच्या सेवेचा संकल्प. तर लोकांना जर विचारलं तर मायबापाची सेवा करता का बा तुम्ही, तर लोक म्हणतात करतो कधी कधी, कधी कधी करत नाही. तर भगवान म्हणाले संकल्पपूर्वक सेवा करा, संकल्पपूर्वक.
जसं आपण आपल्या हित सुखासाठीचे काही संकल्प करतो का नाही, तसे माता पित्याच्या सेवेचे पण संकल्प केले पाहिजे. आणि माता पित्याच्या सेवेचे संकल्प जर करू शकलो तर आपले आई वडील अंतःकरणातून आपल्या प्रती सद्भाव व्यक्त करतील, नाही का? करतील की नाही? जे करतील त्यांना माहीत, जे सेवेचे संकल्प करतील त्यांना माहीत. तर म्हणून हा पहिला संकल्प आहे गृहस्थ लोकांच्यासाठी आणि सर्व भिक्षूंसाठी सुद्धा देखील सांगितलेला आहे, माता पित्याच्या सेवेचा संकल्प करावा. संकल्पपूर्वक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आई वडिलाच्या प्रती आपलं काय कर्तव्य आहे. सिगालोवात सुद्धा आपण पाहणारच आहोत विस्ताराने, पण इथे सुद्धा सम्यक संकल्पामध्ये सांगितलेलं आहे व्यावहारिक दृष्ट्या की हा एक संकल्प आहे माता पित्याच्या सेवेचा. आणि म्हणून सकाळीपासून रात्रीपर्यंत आणि रात्री झोपताना देखील आई वडिलांना काय लागते काय लागत नाही ह्याच्यासाठीचे संकल्प करावे लागतात. आईचं काही दुखते का, वडिलांचं काही दुखते का, काही त्यांना त्रास होतो का, त्यांना काही गोळ्या औषध लागतील का, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ का, त्यांना कपडा लत्ता घेऊ का, त्यांना जरा फिरायला घेऊन जाऊ का. ते जसे आपल्या बोटाला फिरायला घेऊन जात होते लहानपणी, तर आपण पण त्यांची काठी घेऊन, त्यांची काठी बनून त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाव का. हे संकल्प करावे लागतील ना. आपण असा संकल्प आपल्या घरातल्या वृद्ध लोकांची सेवेसाठी जर केला तर आपल्या घरामध्ये आपण ज्या अवलादीला जन्माला घातलाय ती अवलाद सुद्धा आपल्याकडे पाहिल की आमचे आई वडील किती आई वडिलांची सेवा करतात. त्यांच्यामध्ये तो सद्गुण जागेल आणि तेही तुमचं सेवा करतील. नाही तुम्ही तुमच्या आई वडिलांची, म्हाताऱ्या लोकांची सेवा केली नाही तर मुलांमध्ये तो भाव जागेल का? जागणारच नाही. आणि म्हणून संकल्पपूर्वक सेवेचा संकल्प करा म्हणाले भगवान बुद्ध. संकल्पपूर्वक सेवा करा का? तर हे सर्कल आहे. मी जसं नेहमी सांगतो, पृथ्वी गोल आहे. पोरांना शिकवणं सोपं आहे, नोकरीला लावणं सोपं आहे, पैसे कमवणं सोपं आहे, पण त्यांच्यामध्ये मायबद्दलचं प्रेम उत्पन्न करून देणं हे लय अवघड आहे. बापाबद्दलचं प्रेम उत्पन्न करून देणं हे लय अवघड आहे. आणि हे भल्या भल्यांना आज वर्तमानात जमत नाही, हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. भल्या भल्या लोकांना पोरं शिकवता येतात, पोरं बाहेर पाठवता येतात, घरं बांधता येतात, गाड्या घेऊन देता येतात, सगळं करता येते, पण त्यांच्यामध्ये आईच्या प्रतीचं प्रेम सेवाभाव, वडिलांच्या प्रतीचा प्रेम सेवाभाव हे जमत नाही लोकांना. आणि भगवान बुद्ध म्हणाले ते जमण्यासाठी म्हणून तुम्ही माता पित्याच्या सेवेचा संकल्प केला पाहिजे. प्रत्येकाने, ज्यांना कुणाला मायबाप आहेत, ज्याचे मायबाप जिवंत आहेत, त्या सगळ्यांनी हा संकल्प करावा असं भगवान बुद्ध सांगतात. जर आपण सेवेचा संकल्प केला तर आपलं मन प्रफुल्लित राहील, प्रसन्न राहील, मोकळं मन राहील. कारण जर सेवा घडली नाही तर नंतर पश्चाताप आहे. आणि म्हणून हा पहिला संकल्प. दुसरा संकल्प सांगितला वडीलधाऱ्यांना आदर देणे. आता हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे तुम्ही, पण हे सुद्धा संकल्प करायला सांगितलंय. वडीलधाऱ्या लोकांचा आदर करणे. अभिवादन सिलिस नित्यं वद्धापचायनो शब्द आला बघा तिथे. आशीर्वाद देताना तुम्हाला काय शब्द आला तिथे? वद्धापचायनो, म्हणजे वृद्ध लोकांची सेवा करणे, वृद्ध लोकांचा सांभाळ करणे, हा एक शब्द आलेला आहे. म्हणून भगवंताने सांगितलं असावं की वडीलधाऱ्यांचा आदर करता आला पाहिजे. मागे तुम्हाला मी सांगितलं, एसटीतलं उदाहरण सांगितलं. तेव्हा आपण जिथे कुठे जातो तेव्हा आपल्यापेक्षा वडीलधारी लोक जर खाली बसले तर आपण काय केलं पाहिजे? हे असेच खाली बसावेत, आम्ही वरतीच बसू, असा विचार नाही केला पाहिजे. हा वडीलधाऱ्यांचा सन्मान आहे का? नाही. आपले वडील बाहेरून आले, आपण घरात सोफ्यावर खुर्चीवर बसलेलो आहोत, जरी ते वडील वडीलच आहेत, घरातलेच आहेत, पण आपण उठून त्यांना जागा दिली पाहिजे. आपली आई आली तर आईसाठी सुद्धा उठून उभं राहिलं पाहिजे. सासू आहे, सासू आहे, सासरे आहे, जे कोणी वडीलधारे आहेत आपल्यापेक्षा, त्यांना ज्याचा त्याला मान सन्मान दिला पाहिजे. वर्तनातून मान सन्मान दिला पाहिजे. नुसतं त्या हळद कुंकू लावून मान सन्मान नाही दिला पाहिजे. मागे मी तुम्हाला सांगितलं बघा, हिला का म्हणून अगोदर लावले कुंकू आणि हे आम्हाला का उशिरा लावलंय, ह्याच्यावरून भांडण. तर ते मानपान वेगळा, कपड्याचा, आहेराचा, टोपीचा, ते फेटा बांधण्याचा, अष्टगंध लावण्याचा, कुंकू लावण्याचा, त्याच्यात काही आदर भिदर नाही. ते कसला आदर बिदर आला त्याच्यामध्ये? तो आदर नाही.
तर वर्तनाचा, सुस्वभावाचा आदर सांगितलेला आहे, प्रेमळ बोलण्याचा आदर सांगितलेला आहे, भाजी भाकरी देण्याच्या विषयीचा आदर सांगितलेला आहे, हातपाय दाबून देण्याविषयीचा आदर सांगितलेला आहे, हात जोडण्याविषयीचा, पाया पडण्याविषयीचा आदर सांगितलेला आहे. आणि त्यामुळे वडीलधाऱ्यांचा आदर करण्याचा सुद्धा संकल्प आपल्याला करता आला पाहिजे. संकल्पपूर्वक जर ही गोष्ट करत राहिलो तर तो भाव आपल्या मनामध्ये परमनंट राहतो आदराचा. मग जिथे कुठे आपण जातो लगेच आपण आदर करतो. तिथे संकल्प जर करत राहिलो आदराचा तर वडीलधाऱ्यांच्या. त्यानंतर सांगितले मधुर भाषेचा सुद्धा संकल्प केला पाहिजे. ही भाषा जे बोलतो तर मधुर बोललं पाहिजे. तर मधुर काय बोललं पाहिजे? तर प्रेमाने बोललं पाहिजे, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून बोललो पाहिजे, डोळे विस्फारून नाही बोललो पाहिजे, भांडण करतच नाही बोललो पाहिजे. मग काय झालं? अशी भाषा वापरली नाही पाहिजे, मधुर भाषा वापरली पाहिजे, प्रेमाची भाषा. भगवंताची भाषा बघा मधुर भाषा होती. प्राण्यांना पण भाषा कळायची भगवंताची, आणि भगवंताला सुद्धा प्राण्यांची भाषा कळायची. हो, प्रेमाची भाषा सगळ्यांनाच कळते. मी मागे सांगितलं तुम्हाला, मधुर वाणी कुत्र्याला, मांजराला, जो कोणता प्राणी आहे त्यालाही मधुर भाषा समजते. म्हणून मधुर वाणीचा संकल्प केला पाहिजे. जर मधुर वाणीचा संकल्प केला तर आपण कुणाला वाईट बोलू शकतो का? मग नाही. संकल्प जर नसेल तर नाक कसा फणा काढते राहून 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 राहून, तसे आपण हे फणा काढत असतो. मनाच्या विरुद्ध कोणी बोललं, मनाच्या विरुद्ध कोणी वागलं की फसकन फणा काढते असं. तर ते फणा काढण्याचा जो काही भाव आहे तर तो भाव आपल्यामध्ये तेव्हाच उत्पन्न होतो जेव्हा आपण मधुर भाषेचा संकल्प केलेला नसतो. म्हणून मधुर बोलण्याचा संकल्प असावा. कोणी कोणत्या आविर्भावामध्ये राहो, आपण आपला सम्यक संकल्प आपला जो काही बोलण्याचा संकल्प आहे तो चांगलाच असावा. कोणी असो चांगलं बोललं पाहिजे. कालच एक किस्सा आमच्या भंतीजींनी सांगितला बघा. गाडीसमोर एक पोरगा दारू पिऊन आला, गाडीच्या पाठीमागे दिली धडक गाडीला. बाईकवर चालता दारू पिऊन तर आम्ही गाडी उभी केली तर ती आला आणि आम्हालाच म्हणजे तुम्हाला गाडी चालवता येत नाही. मी म्हटलं बापा आम्ही तुझ्यासारखे थोडी आहे, गाडी चालवून भरपूर वर्षे झाले, आम्हाला गाडी चांगली चालवता येते. समोरच्या लोकांनी ब्रेक दाबलं, आम्ही पण ब्रेक दाबलं, पण आम्ही तर ब्रेकच दाबलं नव्हतं, आमची गाडी तर चालली होती. हे जोरात आले आणि धडक दिली धडकून गाडीला. पाठीमागून ते फुटलं बघा गाडीचं थोडंसं आपलं डंपर. आता काय शिव्या देऊ शकत नाही आपण, त्याला भांडू शकत नाही. त्याला गोडच बोललो बाबा ठीक आहे, तू म्हणतो आमची गलती तर आमची गलती, तू बादशाह तर तू बादशाह, तू तुझ्या मार्गाने जा, आम्ही आमच्या मार्गाने जातो. तिथं द्वेषही नाही, त्याला शिव्याही नाही, मधुर बोललो. तर ते अशा प्रकारे मधुरच बोललो पाहिजे भगवंताने सांगितलं आहे. आणि त्यामुळे मधुर बोलण्याचा संकल्प. चौथा संकल्प सांगितला बघा, चुगलीपासून विरत होण्याचा संकल्प. हे लय मोठं टेन्शन आहे. चुगली, माणूस इथून फिरला, भंतेजी इथून निघले की हे फणा काढते वरती. भंतेजीला काय समजते हो, आपण इथले स्थायिक रहिवासी आहोत, असा फणा काढते, हे चुगलीचा फणा काढते वरती, त्याला निंदा म्हणतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आपल्याकडून चुगली होऊ नये, निंदा होऊ नये, याच्यासाठीचा सुद्धा संकल्प करायचा असते. जर संकल्प केला तरच आपण चहाडी चुगलीपासून अलिप्त राहू शकतो. नाही तर तोंड वाकडं करणे, तोंड फुगवणे, डोळे फिरवणे, नाक मुरडणे, हे जे काही प्रकार घडतात तर आपल्याकडे त्याचा संकल्प न केल्यामुळे घडतात. आणि पुन्हा 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 चुगलीचं डोकं वर काढत राहते. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की आपण चहाडी चुगलीपासून अलिप्त राहण्याचा सुद्धा संकल्पच केला पाहिजे. हे रोज रोज जे शिकवल्या जाते, हे बुद्धाची वाणी ती पालन करण्यासाठीचे संकल्प आहेत. खरं तर हे बुद्धाची वाणी पालन करण्यासाठीचे संकल्प करावे लागतात. त्यानंतर सांगितले बघा, निस्वार्थ भावनेतून दान देण्याचा सुद्धा संकल्प केला पाहिजे. आणि त्यानंतर मदत करण्याचा सुद्धा संकल्प केला पाहिजे. काही लोकांची प्रवृत्ती असते बघा मदत करण्याची, आणि काही लोकांची प्रवृत्ती असते लुटण्याची. लुटणे समजते तुम्हाला? तुम्हाला काय नाही समजत. तर लुटण्याची प्रवृत्ती असते लोकांची.
याला लूट त्याला लूट, याला लूट त्याला लूट, जिंदगी लुटण्यातच चालली आणि एक दिवस त्याचीच जिंदगी त्यालाच लुटून जाते. तू इथं ठेव म्हणते आता तू जाय, आता तुझं झालं म्हणते का? बरोबर आहे का नाही? बघा, म्हणून कोणाला लुटत बसू नये, कारण एक वेळ अशी येते परिस्थिती आपल्याकडूनच लुटून घेते सारं आणि आपल्याला म्हणते जाय तू एकटाच सरणावर. कानातलं, नाकातलं, हातातलं, पायातलं, गळ्यातलं जे सांगतो मी तुम्हाला नेहमी, त्या इथंच लुटून घेतल्या जाते. गोडी गोडीनं काढून घ्या म्हणतात. ते काय करता म्हणतात का नाही लोक? म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की जिवंत आहेस तोपर्यंत जे जे तुला देता येईल ते दे. मेल्यावर तर ऑटोमॅटिक घरीच जाईल, तर घरीच तर जाईलच जाईल, पण इतरांना पण गेलं पाहिजे. त्याच्यासाठीचा संकल्प, निस्वार्थ मदतीचा संकल्प आपण केला पाहिजे. आपल्याकडे जे जे म्हणून काही आहे ते देण्याचा संकल्प करत राहिलो पाहिजे. रोज काही ना काहीतरी आपण देत राहिलो पाहिजे. रोज काही ना काही देत राहिलो पाहिजे. देण्यासारखं भरपूर आहे आपल्याकडे आणि म्हणून निस्वार्थपणे दानही आणि निस्वार्थपणे मदतही आपण करण्याचा संकल्प केला पाहिजे. त्यानंतर संकल्प करावा आपल्या समान सर्वांना समजणे किंवा मानणे. हा संकल्प सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जसं आपल्याला कोणी शिव्या देऊ नये असं वाटते, तर दुसऱ्यांना का असंच वाटत असेल का? हा द्या द्या शिव्या. भगवान म्हणाले आपल्या समान दुसऱ्याला समजा. कोणत्या बाबतीमध्ये? तर आपल्याला समजा वाटते की कोण मला मारू नये, वाटतं का नाही? आणि दुसऱ्याला का असं वाटते का मारा मला? तर दुसऱ्याला पण तसंच वाटते की बा आम्हाला मारू नये. आपल्याला वाटते कोण शिव्या देऊ नये, तर दुसऱ्याला वाटते कोण आपल्याला शिव्या देऊ नये. आपल्याला वाटते मला कोण अपमानित करू नये, दुसऱ्याला वाटते मला कोणी अपमानित करू नये, नाही का? आपल्याला वाटते मी आजारी पडलो नाही पाहिजे, मी तंदुरुस्त व्यवस्थित राहिलो पाहिजे. दुसऱ्याला वाटते मी आजारी पडलो नाही पाहिजे, मी तंदुरुस्त राहिलो पाहिजे. आपल्याला वाटते मी संकटात सापडलो नाही पाहिजे, दुसऱ्याला वाटते मी संकटात सापडलो नाही पाहिजे. आपल्याला वाटते मी दुःखी नाही राहिलो पाहिजे, दुःखी नाही झालो पाहिजे. दुसऱ्याला वाटते मी दुःखी नाही झालो पाहिजे, दुःखी नाही राहिलो पाहिजे. आपल्याला वाटते माझं भलं झालं पाहिजे, दुसऱ्याला वाटते माझं भलं झालं पाहिजे. कोणती अशी गोष्ट आहे की जी आपल्यालाच वाटते दुसऱ्याला वाटत नाही? आहे का असं काही? कोणतीच गोष्ट नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले असा संकल्प करा आपल्या समान दुसऱ्याला माना. आपल्याला ज्या ज्या काही गरजा वाटतात किंवा आपल्याला जे जे काही मनाला वाटते आपल्या सुखशांतीसाठी, दुःखमुक्तीसाठी, ते दुसऱ्यांनाही वाटते. म्हणून आपल्या समान दुसऱ्याला समजलं पाहिजे. नाही तर मला द्या मानपान आणि मी तुमचा करतो अपमान, आणि माझ्या पाया पडत राहा आणि मी तुम्हाला लाता मारत राहतो. असा लोकांचा स्वभाव आहे बाप्पा. काही काही असते स्वभाव असा लोकांचा. एकेरी भाव, एकेरी अपेक्षा, आणि माझ्या पाया पडाव ना तिनं, आय माय तुझ्या पाया पडाव तिनं आणि तू काय लाताच माराव का? मग तू तर कोणाच्या पाया पडतच नाही, ती पाया पडते ती तिला चांगलं तर बोल, तिच्याबद्दल चांगलं बोलत नाही, अपेक्षा करते माझ्या पाया पडली पाहिजे म्हणून. तर भगवान बुद्धाने म्हणून सांगितलेलं आहे की असाही संकल्प करायचा असतो की माझ्या समान आपण दुसऱ्याला मानलं पाहिजे, आपल्या समान दुसऱ्याला मानलं पाहिजे. जर आपण आपल्या समान दुसऱ्याला मानलं तरच करुणेचा भाव, दयेचा भाव, मैत्रीचा भाव, आपुलकीचा भाव आपल्या मनात उत्पन्न होऊ शकतो. आपल्या समान दुसऱ्याला मानलं तर प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. इथे प्रत्येकाला, मग ते 2 पायाचे प्राणी असतील का 4 पायाचे प्राणी असतील का अधिक पायाचे प्राणी असतील, प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे. तुम्ही कुत्र्याला असं काहीतरी उगारून पहा, ते असं वागते किंवा पळून जाते का नाही बघा. मांजर असेल, पक्षी असेल, काही पण असेल, तुम्ही असं काही उगारून पहा, ते लगेच असं खाली वागते, दबते किंवा पळून जाते. तुम्ही असं फक्त उगारून ॲक्शन तर करून पहा. इथे प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे. लहान लेकरू तर रडते आपण जोरात बोलल्यावर, रडते का नाही? तुम्हाला लेकरं आहे, तुम्हाला नातू असतील, पंतू असतील, काय काय असतील, तर पहा तुम्ही लेकराला असं पुढे धरा आणि त्याला डोळे विस्फारून असं काहीतरी बोलून पहा. ज्याला बोलताही येत नाही, ज्याला स्वतःच्या हाताने खाताही येत नाही, त्या लेकराची गोष्ट मी करतो, त्याला फक्त तुम्ही डोळे विस्फारून पहा आणि असं काहीतरी शिव्या दिल्यासारखं, रागावल्यासारखं करा. किंवा असं वाकडं 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 तोंड करत 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 तो तोबरा फुगवते आणि रडायला सुरुवात करते बघा. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची अपेक्षा आहे, प्रत्येक व्यक्तीला आपुलकीची अपेक्षा आहे, प्रत्येक जीवाला इथे करुणेची अपेक्षा आहे, प्रत्येक जीवाला इथे जिव्हाळ्याची
अपेक्षा आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आपल्या समान सर्वांना समजलं पाहिजे, मानलं पाहिजे, पण तसा संकल्प केला पाहिजे आपण तर मानू, नाही तर आपले ते आपले आणि परके ते परके. कारण संकल्प केला नाही आपण की सर्वांना आपल्या समान मानण्याचा. जर आपण संकल्प केला तर मग बाबासाहेबांसारखी मनोप्रवृत्ती आपली तयार होऊ शकते सगळ्यांना आपलं मानण्याची. आणि जर संकल्प केला नाही तर बस बाल्याची माय 10x10ची खोली समाज गेला चुली. काहीच देणं घेणं नाही लगे कोणावरून. अशा प्रवृत्ती आहेत समाजामध्ये, सर्वत्र प्रवृत्ती आहेत अशा. आणि म्हणून भगवंताने सांगितलं असाही संकल्प केला पाहिजे. 7वा संकल्प सांगितला बघा, शांत आणि संयमाने राहण्याचा संकल्प. हा संकल्प सुद्धा खूपच महत्त्वाचा आहे. आपल्याला शांत राहता आलं पाहिजे. बऱ्याच लोकांना शांतच राहता येत नाही, म्हणून लय घराघरात प्रॉब्लेम आहे. बऱ्याचदा वरिष्ठ लोकांच्या बद्दल हे लय प्रॉब्लेम आहेत घराघरात. कौटुंबिक माय लय बडबड करते म्हणतात लोक, आणि खरंच काही माया बडबडही करतात बघा. तुम्हाला सांग असं नाही. भगवंतानं म्हणजे दोन्ही बाजू सांगितल्या. तुम्ही एकदम हवेत जाऊ नका की आई वडिलाची सेवा करायला सांगितली तर मग ते एकदम असं, हा भगवंतानं सांगितलं सेवाच करा. भगवान म्हणाले पात्रता पण निर्माण केली पाहिजे. माय बाप असून देखील चालत नाही तर आपल्यात ती पात्रता पण पाहिजे की आपल्या अवलादीनं आपली सेवा करावी. आपल्यात पात्रताच नाही ना, आपण अपेक्षा करतो भगवंताचं नाव, देवाचं नाव, कुणाचं नाव आणि संताचं नाव, त्यांनी तर सांगितलं मायबापाची सेवा करा, आणि आपल्यात पात्रतेचा पत्ता नाही. आपण याला दिवस त्याला दिवस नाही का, तोडण्याची भाषा कर, शिवीगाळ कर, मारामारीची भाषा कर, लावून देण्याची भाषा कर, याला खाली त्याला वर. यानं काय होईल? करेल का कोणी सेवा? सांगतोय तुम्हाला तात्पर्य की हा स्वभाव सुद्धा भगवंताने सांगितलेला आहे की आपण संकल्प करत असताना शांत राहण्याचा सुद्धा संकल्प केला पाहिजे. एक वेळ येते जीवनामध्ये की तिथं आपल्याला बोलायची गरज पडत नाही, पण शांत राहण्याचा संकल्प न केल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला अपमानित व्हावं लागतं. वडीलधारे लोक सुद्धा बऱ्याचदा अपमानित होतात या कारणामुळे. शांती ठेवत नाहीत, शांतता ठेवत नाही. नको ते बोलत राहणं, बडबड करत राहणं, याचा त्याचा तिरस्कार करत राहणं, नाही का, नको तिथं इंटरफेअर करत राहणं. घरांमध्ये प्रॉब्लेम लोकांच्या हे पण आहेत की लोक वडीलधारी इंटरफेअर करतात. म्हणजे घरातल्या लोकांना कधी कधी अशी एक स्टेज येते की साहजिकच आहे की बा आता म्हाताऱ्या माणसानं भाकर बिकर खावा आणि शांत बसा, नाही का. हे बरोबरच झालं नाही, भांड घासलंच नाही बरोबर, झाडूच मारला नाही बरोबर, हे पाय बरं भिंतीला तू साबणच लावलं नव्हतं कारण हे कपड्याचा पाय बरं मळ. आता का ते मळच पाहत बसता? राहिला असेल तसं राहून गेला असेल. तुम्हाला सांगतो हे सुद्धा भगवंताने सांगितलेलं आहे. असं समजू नका करुणानंद भंतेजी सांगतात, हे सुद्धा भगवंताने सांगितलं. शांत आणि संयमाने राहा म्हणाले भगवान बुद्ध. तसा संकल्प करा, संयम ठेवला पाहिजे. तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी आम्ही राहिलो. एका ठिकाणी एका मुलाची तक्रार होती बघा वडिलांबद्दल. वडील चांगले सुशिक्षित होते, रिटायर्ड होते, आणि आता बरंच वय त्यांचं झालं होतं. बऱ्याच घरांचे प्रॉब्लेम आहेत. तर काही लोक फार चांगले श्रद्धावान सांगतात, भंतेजी म्हणतात आम्ही खूप आमची म्हणजे ते सांगत होते आमची पत्नी खूप मनोभावे सेवा करते म्हणे भंतेजी, तुम्ही कोणालाही विचारा, म्हणजे वडिलांच्या बरोबर वागताना. पण वडिलाला काही पसंतच नाही म्हणे, काहीच. बाहेरच जाऊ नको, हे कपड्यात बरोबर धुतला नाही, आणि तुला घर साफच करता येत नाही का, पाणीच बरोबर तापवलं नाही, भाकरच बरोबर केली नाही, आणि करपलीच कशी भाकर, आणि मीठच कसं जास्त पडलं, आणि मीठ टाकलंच नाही का, आणि चटणीच कशी जास्त पडली, आणि चटणी टाकलीच नाही का, आणि घरात नव्हतंच का, एवढं सारं मी करून ठेवलंय, आणि कोणासाठी करून ठेवलंय, सांभाळतात येत नाही. ते म्हणे भंतेजी याच्यावर उपाय सांगा म्हणे काय. तर आता या व्हिडिओतून त्यांना हा उपाय सांगतो बा, त्यांच्या बापालाही उपाय सांगतो पण त्यांनाही उपाय सांगतो. भगवंत म्हणाले शांत राहण्याचा, संयमानं राहण्याचा संकल्प करा. बऱ्याच ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी बोलायची गरज पडत नाही आपल्याला. खरं पाहिलं तर बऱ्याचदा असं होते की आपण गरज नसताना बोलत राहतो. भगवंतानं मुसावादामध्ये थोडी सांगितलं
की व्यर्थ बडबड करू नये, गरज नसताना बोलू नका म्हणाले भगवान बुद्ध. आपणच शहाणे आहोत हा मनातला भाव काढून टाका. इथं लय जग शहाणं आहे, आपल्यापेक्षा लय लोक हुशार आहे. असं बिलकुल नाही की बुजुर्ग आहे म्हणून लय हुशार आहे कोणी, म्हणजे सगळ्यांचीच गोष्ट करतो. कोणती माय असेल, कोणता बाबा असेल, कोणी असेल, डिग्री असतील घेतलेल्या, शिकलेल्या असेल, अडाणी असेल, कोणी असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, इथं असं बिलकुल कोणी विचारात राहू नये या की आपणच हुशार आहोत. आहे का असं? खरंच गणित असं आहे का की आपणच हुशार? सारी दुनिया हुशार आहे इथे, लहान लहान लेकरं हुशार आहेत इथे, नाही का? जे मला जमत नाही ते बऱ्याच जणांना जमत असेल. जे आपल्याला जमत नाही ते कोणालाच जमत नाही असं आहे का? कोणाला जमते, काही जमते कोणाला. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की आपण शांत राहण्यासाठी आणि संयमशील राहण्यासाठीचे संकल्प केले पाहिजे. हे जमलं पाहिजे आपल्याला, ही बुद्धाची वाणी आहे. शांत राहता आलं पाहिजे. घराघरात हे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून याच्यावरती मी फोकस करतो आहे जास्त. संयमशील लोक नसल्यामुळे, कौटुंबिक जीवन जगणारे लोक देखील संयमशील नसल्यामुळे आणि शांत प्रवृत्ती नसल्यामुळे घरामध्ये भानगडी वाढतात बघ. म्हणून म्हाताऱ्या लोकांच्याकडून सुद्धा लोकांच्या तक्रारी असतात की इंटरफेअर करत राहतात, कोणत्याही बाबतीमध्ये इंटरफेअर करतात. म्हणून सगळ्या म्हाताऱ्या मायबापाला मी विनंती करतो या व्हिडिओच्या द्वारे आणि नेहमीच प्रवचनाच्या माध्यमातून की आता बस झालं, बोलू नका. आता शेवटी कारभारी तेच आहेत ना. तुम्ही त्याच्यातून काही त्रुटी काढली काय, बोलले काय, कमीपणा दाखवला काय, काही झाला काय? उद्या राज्य कोणाचं येणार आहे? उद्या मुख्यमंत्री कोण होणार आहे? तुम्हाला माहित असते मुख्यमंत्री कोण होणार आहे घरातला. मग माहीत असताना भगवान बुद्ध म्हणतात आपण संयमानं घ्यावं, नाही का? एक वेळ तर अशी येते मग काही काही घरात एवढी बेकार कंडिशन आहे की एकदम जणू काही कुत्र्यासारखं लोक परवड करतात घरातल्या लोकांची, आपलंच घर, आणि तेव्हा आपल्याला रडायला येते. ना हातपाय काम करतात ना काय, दुसऱ्यावर विसंबून राहतो आपण. म्हणून भगवंतानं हे सांगितलेलं असावं ग्रहस्थांच्यासाठी देखील की तुम्ही बिलकुल शांतीनं घेत राहा, संयमानं घेत राहा. कमी जास्त मनासारखं कधी होईल, मनाच्या विरुद्ध कधी होईल, सगळ्याच गोष्टी थोड्या आपल्या मनासारख्या होतात का? साऱ्या घरादारानं माझ्याच मनासारखं वागावं हा विचार खरंच परिपूर्ण आहे का बरं? कोणाच्या बाबतीत असो, सगळ्या घरादारानं माझ्याच मनासारखं वागावं हा विचार परिपूर्ण आहे का? नाही आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला त्याचे त्याचे विचार आहेत. मुलं जरी असले, वयानं आपल्यापेक्षा कमी जरी असले तरी त्यांच्याकडेही ज्ञान आहे, त्यांच्याकडे सुद्धा आयडियाज आहेत, त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत, त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे काय काय मनामध्ये स्वप्न आहेत त्यांचे. आणि जर आपण त्या स्वप्नांना तडा देत असेल, जर त्यांच्या विचारांना आपण कुठेतरी क्रॉस करत असेल तर त्यांचं मन दुखेल की नाही? मग माय बाबतीत का होईना, बापाच्या बाबतीत का होईना. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो मी. आणि 8व्या प्रकारचा आणि शेवटचा संकल्प सांगतोय तुम्हाला, मनाला निर्मळ किंवा शुद्ध ठेवण्याचा संकल्प आपल्याला करता आला पाहिजे. आणि बुद्धाचा धम्म इथंच येऊन थांबतो आहे. काय हेतू आहे भगवंताचा? भगवंताने एवढे जे उपदेश दिले त्याचा काय हेतू आहे? मनशुद्धी किंवा मनाची निर्मळता करून घेणे हा बुद्धाच्या धम्माचा हेतू आहे. बुद्ध उपदेशाचा हाच हेतू आहे की मनाचा निर्मळता, मनाची आणि मनाची शुद्धता ठेवणे. तुम्हाला म्हणून मी सांगतो आहे की हा एक सुद्धा संकल्प आहे की मनाला आपल्याला निर्मळ ठेवता आलं पाहिजे. आणि मनाला निर्मळ ठेवण्यासाठी काय करावं लागेल? कोणती साबण वापरावी लागेल? रीन, व्हील, अजून कोणकोणती निरमा पावडर. जसं कपड्यांना निर्मळ ठेवण्यासाठी आहे का नाही पावडर बिवडर, साबणी बिबणी, तर मनाला निर्मळ ठेवण्यासाठीचा सुद्धा मार्ग भगवंताने सांगितला. कोणता मार्ग सांगितला? संयमाची साबण आपल्याकडे असायला पाहिजे. आताच तर शिकवली तुम्हाला. संयमाची साबण असेल तर मग वाणीचा संयम प्राप्त करू शकतो. संयमाची साबण असेल, पावडर असेल तर मनाचा संयम प्राप्त करू शकतो. संयमाची साबण आणि पावडर असेल तर शरीराचा संयम आपण प्राप्त करू शकतो. आणि जर काया वाचा मनाचा संयम प्राप्त केला तर मग मन निर्मळ आहे. आणि भगवंताने सांगितलं निर्मळ मनाची
भावना करण्यासाठी आपण संकल्प केला पाहिजे. अर्थातच धम्म आचरणाचा संकल्प आपल्याकडून झाला पाहिजे, शील पालनाचा संकल्प आपल्याकडून झाला पाहिजे. त्यासाठीचे हे तुम्हाला संकल्प मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 प्रमुख संकल्प सांगितले. सम्यक संकल्पाला धरून असलेले 3 संकल्प मी सांगितले आहे. पहिली गोष्ट तर नैष्कर्म्य संकल्प आहे, दुसरा अव्यापाद संकल्प आहे आणि तिसरा अविहिंसा संकल्प आहे. तर हे 3 संकल्प जे आहेत ते आसक्तीपासून म्हणजे रागापासून, द्वेषापासून, मोहापासून दूर ठेवण्यासाठीचे संकल्प आपल्याला करावे लागतील. 3 तृष्णांचा समूळ नायनाट करण्यासाठीचे संकल्प याद्वारे आपल्याला करायला सांगितले आहेत. आणि त्यानंतर उपसंकल्प मी आपणास 8 प्रकारचे सांगितलेले आहेत की जे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पावलोपावली कामी पडणारे संकल्प आहेत. आणि जो कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ह्या प्रमुख 3 संकल्पांची पूर्तता करेल त्याला निर्वाण प्राप्त होईल. म्हणून निर्वाण प्राप्तीसाठीचं किंवा दुःखमुक्तीचं हे दुसरं अंग आहे. सम्मा संकल्पानंतर, सम्मा दिठ्ठीनंतर सम्मा संकल्प. तर भगवान बुद्धांनी सांगितलेल्या महामंगल सूत्रामध्ये जे आर्य सच्चान दर्शन सांगितलाय त्याचाच एक भाग म्हणून आपण, चौथ्या आर्य सत्याचा भाग म्हणून आपण आर्य अष्टांगिक मार्गाला पाहत आहोत क्रमशः. तर त्यातील आज दुसरा संकल्प पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, जो की सम्यक संकल्प. तेव्हा निश्चितपणे हा धम्माचा उपदेश आपणास समजला असावा अशी मी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते.